नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी श्री यशपाल सिद्धराम ओहळ यांना परिवहन सदस्य म्हणून जाहीर करते। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सदस्यपदी ॲडव्होकेट यशपाल ओहळ यांची अधिकृत निवड। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा शुभेच्छा वर्षाव। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सदस्यपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल सिद्धराम ओहळ यांची अधिकृत निवड करण्यात आली। महापौर, उपमहापौर व आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली। या निवडीबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ॲडव्होकेट ओहळ यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आवाहन केलं। ॲडव्होकेट यशपाल ओहळ गेल्या 25 वर्षापासून फुले शाहू आंबेडकरी चळवळीत सक्रिय असून सामाजिक व राजकीय प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत। त्यांच्या निवडीमुळे नवी मुंबईतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले। परिवहन सदस्य म्हणून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना ॲडव्होकेट ओहळ यांनी व्यक्त केली। यस न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरामन महेश लंकेश्वर, कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर। नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं आपलं स्वागत करतोय। आपल्यासोबत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल ओहळ यांची नवी मुंबई महापालिकेमध्ये प्रभाग समितीवरती निवड झालेली आहे। परिवहन समितीवरती आपल्यासोबत स्वतः जोडलेले आहेत। सर, काय भावना आहेत, काय सांगणार आहेत? आज खऱ्या अर्थानं 20 वर्षानंतर रिपब्लिकन पक्षाला सत्तेत जाण्याची संधी आज मिळालेली आहे आणि नवी मुंबईमध्ये एक वेगळं वातावरण, आंबेडकरी चळवळीचा खरा चेहरा हा महापालिकेत आज गेलेला आहे। कार्यकर्त्यामध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला भेटत आहे। आंबेडकरी चळवळीतल्या एखाद्या आपल्यासारख्या युवकाला ही संधी भेटलेली आहे, काय सांगणार आहात आपण? केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब ह्या नवी मुंबईचे शिल्पकार सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबईचे निरीक्षक, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय सिद्धरामजी ओहळ साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज परिवहन सदस्यपदी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियुक्त झाली आणि यापुढे काम करत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन खात्यामध्ये जे काही मला योग्यरित्या काम करता येईल त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन। नवी मुंबईतल्या दळणवळणीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा वाटा देखील असेल हे मी सांगतो। सर, भव्य दिव्य अशी आपली तुर्बा स्टोअरमध्ये रॅली काढण्यात आलेली आहे। इथून पुढचा आपला काय प्रोग्राम असणार आहे, काय सांगणार आहात आपण? आज नियुक्ती झाल्यानंतर नवी मुंबईतले कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत। तुर्बे स्टोअर येथे आपलं मध्यवर्ती कार्यालय आहे रिपब्लिकन पक्षाचं आणि तेथील कार्यकर्त्यांनी एक जल्लोष आपण पाहिला असेल केला आहे। पक्ष कार्यालयामध्ये तिथे स्वागत सत्कार केला आणि त्यानंतर तुर्बे स्टोअरला जो अर्धपुतळा आहे तिथे देखील एक रॅली काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं जे आंबेडकर स्मारक आहे त्या ठिकाणी तिथे आम्ही जाणार आहोत। त्यानंतर चैत्यभूमी दादर आणि रात्री 8-8:30 वाजता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष यांची भेट घेऊन त्यांचे आम्ही आशीर्वाद घेणार आहोत। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।